श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण म्हणजेच गोपाळकाला. या सणाला जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, दहीहंडी देखील म्हणतात. हा सण जितका महिलांच्या आवडीचा आहे तितकाच तो पुरुषांना सुद्धा आवडतो. जन्माष्टमीच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो, तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी याचे नियोजन केले जाते. जन्माष्टमी 2 दिवस साजरी केली जाते. श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झालेला आहे. 2 दिवस हा सण साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि उपवासही केला जातो. काही घरांमध्ये श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवशी घरात प्रसन्न वातावरण असते. लोक उपवास करतात, देवाच्या नामस्मरणात दिवस घालवतात. पण या दिवशी आपण काही गोष्टी टाळणे गरजेचं असते, कारण आपण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी केलेल्या चुका आपल्या भविष्यावरती परिणामकारक ठरतात. त्याचे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे जन्माष्टमी दिवशी कोणत्या चुका टाळते याची आपण माहिती घेऊयात. या दिवशी मुख्य प्राण्यांना त्रास देऊ नका. भगवान श्रीकृष्ण लहानापासूनच गोपाळांमध्ये राहिलेले आहेत. श्रीकृष्ण गायी सांभाळायचे, ते गायींचे संरक्षण करायचे. भगवंताला मुख्य प्राणी आवडतात, ते नेहमी गायींच्या सहवासात असायचे. त्यामुळे या दिवशी मुख्य प्राण्यांना त्रास देऊ नका. असं केल्याने श्रीकृष्ण तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. या रंगाची वस्त्रे परिधान करणे टाळा. जन्माष्टमीच्या दिवशी उत्सव असो किंवा वर्षभरातील इतर सणासमारंभाला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आपलं ठरलेलं असतं. तसेच शुभ दिनी चांगले रंगाचे कपडे घातले जातात. जन्माष्टमी दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका, कारण काळा रंग हा दानवाचे प्रतीक आहे. तो वाईट गोष्टीचे प्रतिनिधित्व करतो. तर जर तुम्ही खरे कृष्ण भक्त असाल तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका. या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार मानले जातात. भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे, तसेच श्रीकृष्णाला तुळशी प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. प्रत्येक पूजेत तुम्हाला तुळशीची पाने वापरण्यास सांगितले जाते, मात्र जन्माष्टमी दिवशी तुळशीची पाने तोडू नका, कारण यामुळे कृष्ण भगवान नाराज होऊ शकतात. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या ज्या जन्माष्टमी साजरे करणार आहेत हे त्यांना माहिती शेअर करा. जे श्रीकृष्णाचे भक्त आहेत त्यांनासुद्धा ही माहिती शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.